उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी इथल्या कमल विष्णू कुंभार यांनी आत्मविश्वासानं एक दमदार पाऊल पुढे टाकत इतरांना रोजगार मिळवून देत यावर्षीचा नारीशक्ती पुरस्कार मिळवला आहे। पाहूया त्यांच्या प्रवासाविषयीचा हा एक वृत्तांत। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या हिंगळवाडी इथल्या 10वी पर्यंत शिकलेल्या कमल विष्णू कुंभार यांनी शून्यातून करार शेती करत बांगड्या विक्री, शेळीपालन, कुक्कुटपालन अशा व्यवसायातून लाखोंची उलाढाल करताना 3000हून अधिक ग्रामीण महिलांना उद्योगप्रवण बनवलं आहे। स्वतःच्या पायावर उभं राहत अनेकांना रोजगार देणाऱ्या कमलताई यांना या वर्षीचा नारी शक्ती पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जागतिक महिला दिनी प्रदान करण्यात आला। पशुपालन क्षेत्रात महिला स्वयं उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी दिलेल्या उत्तम योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। कमल कुंभार, उस्मानाबाद, महाराष्ट्र। एनिमल हस्बेंड्री, पशुपालन में महिला एंटरप्रेन्योरशिप को बढ़ावा देने में बेजोड़ योगदान के मद्देनजर आपको ये पुरस्कार दिया जा रहा है। 3000 घरों को सौर बिजली उपकरणों से रोशन करने में भी आपने महत्वपूर्ण भूमिका निभाई। स्थानिक स्तरावर कृषी संलग्न संस्थेकडून प्रशिक्षण घेत त्यांनी उद्योग सुरू केला। त्यांनी सुरू केलेल्या कुक्कुटपालन, शेळीपालन, घोडेपालन यासारख्या शेतीपूरक पशु व्यवसायातून महिलांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं। आपण स्वतःची ओळख करण्यासाठी स्वतःचा व्यवसाय काहीतरी केला पाहिजे आणि त्याच्यात मग मी व्यवसाय करायचा कसं तर ज्यावेळेस ट्रेनिंग घेतलं होतं त्यावेळेस मार्केटिंग, खरेदी, विक्री ही सगळं आणि गावातला PRA कसा करायचा, व्यवसाय कोणती सुरुवात करायची, कुठून सुरुवात करायची की आपण शेतीपूरक व्यवसाय केला पाहिजे। शेतीपूरक व्यवसाय म्हणजे की जसं की शेळीपालन, कुक्कुटपालन, गांडूळ खत, घोडेपालन। ही घोडेपालन तर माझा पहिलाच व्यवसाय होता पण त्याला अटॅच केला। आता करायचं कसं, एक तर स्वतःची शेती नाही, घर जागा घेऊन बांधकाम केलं पण जागा नव्हती तर एक लीजवर शेती घेतली मी 10 वर्षाच्या करारावर। माझ्यापासून जाऊन महिलांनी व्यवसाय चालू केले आणि त्याच्यातूनच 27 एप्रिल 2017ला मला राष्ट्रपतीच्या हस्ते 3 लाखाचा पुरस्कार मिळाला। आत्मविश्वास, धाडस आणि चिकाटी ही जर आपल्यामध्ये गुण असला तर आपण काही पण करू शकतो। त्यांनी स्वतःचं एक सूक्ष्म व्यवसाय जाळं निर्माण केलं आणि त्यांच्यासारख्या महिलांना सक्षम करत स्वयं उद्योजिका होण्यासाठी प्रोत्साहन दिलं। त्या कमल कुक्कुटपालन आणि एकता शक्ती उत्पादन कंपनीच्या संस्थापक असून या माध्यमातून त्यांनी उस्मानाबाद सारख्या दुष्काळी प्रदेशात 3000 महिलांना रोजगार मिळवून दिला आहे। मी कृषी सखीमध्ये सुपरवायझर म्हणून काम केलं। मला कमल कुंभारमुळे धाडस आलं आणि काम करण्याचं पण मला प्रेरणा मिळाली। कमल कुंभारने मला कृषी सखीमध्ये बरीच माहिती मला सांगितली, त्याच्यामुळे मला भरपूर प्रेरणा मिळाली आणि गांडूळ खताचे बेड लावून मी गांडूळ खत पण विकला आणि माझी शेती 1 एकर 1 एकर मॉडेल केली। तर आता माझ्या शेतीमध्ये सेंद्रिय खतामुळे भरपूर माल निघायला लागले आणि उत्पन्न भरपूर निघाले। मी ब्युटी पार्लरचा कोर्स करायचा होता। मला घरचे म्हणजे असं जाऊ देत नव्हते पण कमलताईंनी सांगितलं, त्यांनी समजावून सांगितलं म्हणून त्यांनी परवानगी दिली आणि मी ब्युटी पार्लरचा कोर्स केला। ब्युटी पार्लरचा कोर्स करत करत मी शिलाई मिशनचाही कोर्स केला आणि मी शिलाई मिशन ही चालवते, कपडे शिवते। कमलताईमुळे मला खूप आधार भेटला। कमलताईंची ही भरारी सध्या उस्मानाबादसह राज्यातल्या महिला विकास क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय बनत आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी देविदास पाठक, उस्मानाबाद।